आपल्याला म्हणजे एक आकार पण प्राप्त होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की डायबिटीजसाठी त्या डावा पाय फोल्ड केला, उजवा पाय स्ट्रेच आहे, गुडघ्यातून आत खेचलेला आहे। डावा पाय जास्त जवळ टाच एकदम पृष्ठभागाच्या जवळ दोन्ही हाताने असं पकडायचं आणि पीठ द्यायचं कमरेला, पोटाला, पोटाला हात सरळ ठेवून अगोदर पूर्णपणे असं फिरून घ्यायचं जेवढं आपल्याला पोटावर दाब देता येईल अशा प्रकारे। आणि इथे दंड लावायचा हा विधी आहे, याचा विधी समजून घ्या। लाभ आपण नंतर पाहू। अगोदर हात इथे टेकवला तरी चालेल। हा हात जास्तीत जास्त जवळ घ्यायचा आहे, मणका जेणेकरून सरळ, खांद्यावरून वळून मागे बघायचं। हात इथेच टेकवला तरी चालेल आणि पोटाला पीळ द्यायचा आहे पूर्णपणे। मणकाने असं दाब दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पोटाच्या क्रिया सुधारणारे लहान आतडे, मोठे आतडे, याला आपल्याला आता याचा प्रेशर खास करून पॅनक्रियाज आणि पॅनक्रियाजमध्ये असलेल्या खूप आपल्या ज्या बीटा सेल्स आहेत त्या ॲक्टिव्ह होणार आहेत। इन्शुलिन निर्मिती सुरू होते वेगाने। इन्शुलिन बाहेरून घ्यायची कधीही गरज पडणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला डायबिटीज मुक्त राहायचं असेल आणि आपल्याला जर नॉन डायबेटिक इंडिया बनवायचा आहे तर आपण हे दररोज केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना करायला शिकवलं पण पाहिजे। एक आसन या स्थितीमधलं जे सर्वांना जमू शकतं, कारण आपल्याला वक्रासन सर्वात सोपं आहे। 4 आसनं जे आहेत बैठ्या स्थितीमध्ये, त्यामध्ये हे आसन सोपं आहे। हात असं जवळ टेकवायचा, जर हे इथं लागत असेल व्यवस्थित तर नसेल तर अगोदर हे पूर्णपणे दाब देऊन घ्यायचा असा आणि मग इथे दंड लावायचा, मणका सरळ करायचा प्रयत्न करायचा। हात इथे टेकवा किंवा टेकत सुरुवात व्यवस्थित असेल, जर जमत असेल तर हे असा दाब देऊन वरून असं मागे वळून पाहू शकतो। पोटाला पूर्ण पीळ पडते। दिसायला खूप सोपं असं नाही, लाभदायी, अत्यंत लाभदायी असं नाही। असं लोकांना असं वाटतं की याचे काय फायदे आहेत, तर कोणी पण करेल, परंतु करा, केलं तर याचे लाभ केवळ एका आसनामुळे सुद्धा पूर्णपणे भारतातला आपला डायबिटीज मुक्त होऊ शकतो। आपण सगळं दवाखान्यात जायची गरज नाही पडणार, इन्शुलिन बाहेरून घ्यायची गरज पडणार नाही। आणि हे अर्ध मच्छिंद्रासन सर्वाधिक लाभदायी अर्ध मच्छिंद्रासन। टाच अशी पृष्ठभागाच्या जवळ गुडघ्याच्या शेजारी टाच येईल अशा प्रकारे उभा करून अगोदर हाताने असा दाब देऊन उजव्या हाताने उजव्या गुडघ्याला आणि इथे दंड व्यवस्थित लावायचं असं, जेणेकरून याने आपल्याला दाब देता आला पाहिजे आणि हे पकडता यायला पाहिजे, तर आपल्याला पूर्ण प्रेशर टिकून ठेवता येईल। आणि हे जे बोटं आहेत ते आपले नाभीपर्यंत आले पाहिजेत, कमरेच्या भोवती असे पूर्णपणे, आणि मणका सरळ करून खांद्याच्यावरून मागे वळून पाहायचं आहे। आणि याच्यामध्ये 5-10 सेकंद, 15 सेकंद, अर्धा मिनिटापर्यंत जर दररोज थांबलो तर आपली 300ची शुगर 150वर येणार आहे। हे झपाट्याने आपल्याला पॅनक्रियाचं कार्य सुधारणार आहे। आपल्याला इन्शुलिन सिक्रेशन वेगाने चालू होईल। यासाठी हे अर्ध मच्छिंद्रासन पूर्णपणे आतमध्ये पॅनक्रियास पाठीमागच्या बाजूला आहे, त्याच्यात त्याला आपल्याला लाभ होईल। दुसऱ्या बाजूने करताना अगोदर खालचा पाय सरळ, वरचा पाय फोल्ड, नंतर गुडघ्या शेजारी टाच येईल अशा प्रकारे पोटाचा गुडघ्याला पीळ देऊन, पोटाला पीळ देऊन असा दंड व्यवस्थित इथे लावणे अगदीच फ्लेक्झिबलच असेल पाहिजे, असं काही नाही आहे, पण जेवढं शक्य आहे तेवढा असा दाब देता येईल, जेणेकरून मणका सरळ आणि पाठीमागे वळून पाहिजे, इकडून नाभीपर्यंत असे बोटं यायला पाहिजेत असे, आणि शरीराला आकार पण राहील पूर्णपणे। डायबिटीज मुक्त कधीही आपल्याला इन्शुलिनसाठी आणि कुठल्याही गोळ्याची गरज पडणार नाही, खास करून डायबिटीज पहिला। आणि याच्यासाठी पोटाची मसाज पण होते, याच्यामध्ये अनेक लाभ आहेत, बाकी इतर फायदे पण आहेत। आणि आपल्याला गोमुखासन टाच अशी पूर्णपणे मूलाधार चक्रापर्यंत जर आणली तर याच्यात आणखी लाभ होतो। टाचेवर पूर्णपणे मूलाधार चक्रावरती आले तर आपल्याला अष्टचक्र रेषेत आणि हात असा मागून पूर्णपणे हे गोमुखासन पूर्ण वात, पित्त, कफ, त्रिदोष पण सम होतील। आपल्याला फ्रोजन शोल्डरचे प्रॉब्लेम राहणार नाहीत, श्वसन संस्था मजबूत राहील, आपल्याला श्वसनाचे विकार राहणार नाहीत, ब्लॅडरवर दाब आल्यामुळे गोमूत्राचा त्रास राहणार नाहीये। डायबिटीज मुक्त तर होणारच आहोत, पण याचे अनेक इतर फायदे पण आपल्याला खूप आहेत। त्याच्यामध्ये जर कपाळभाती केली तर रक्तशुद्धी आणि आपली एनर्जी वाढणार, व्यवस्थित टिकून राहणार, हेमोग्लोबिन व्यवस्थित राहायला मदत होईल। कॅल्शियम इकडे तिकडे होणार नाही, रेड सेल्स, व्हाईट सेल्स, आणि खास करून महिलांसाठी खूप गरजेचं आहे।
आणि पायल्स फिशर्स सगळ्या व्याधी पण होणार नाहीत. आपण टाच गोलाधार चक्रावर घेतलेले आपण इथे या ठिकाणी पायू आणि उपस्थ आकुंचन प्रसरण खास करून इथे अश्विनी मुद्रा आपण लावू शकतो आणि शांभवी मुद्रा पण लावू शकतोय. भ्रुकुटीच्या मध्ये लक्ष, दंड कानाच्या पाठीमागे आणि छाती पुढे श्वास घेऊन रोखलेला किंवा पूर्णपणे आपण इंटिग्रेटेड योगामध्ये पाहत असाल तर या ठिकाणी कपालभाती केल्यामुळे समग्रता आहे. याच्यामध्ये अनेक फायदे एका वेळी कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळवून देणारा आसन आणि खास करून डायबिटीजसाठी. आणि 3 आसन झाली. 4थं आसन आहे ते म्हणजे आपल्याला मंडूकासन. हे सर्वजण करू शकतात. त्याच्या बाहेरच्या बाजूला 10 बोटे एका रेषेत मोठे जोडलेले आणि पहिला प्रकार याच्यामध्ये 2 प्रकारे आपण करतो. एक हा नाभी मुठी ढिल्ले सोडायचे नाहीत, कोपर ढिल्ले सोडायचे आणि हनवटी पुढे घेऊन जायचं. जास्तीत जास्त खाली पांड्यांचा दाब हातावर, मुठीवर आणि पोटावर, मुठी पोटावर आतमध्ये पॅनक्रियासपर्यंत आणि पॅनक्रियासमध्ये असलेल्या बीटा सेल्सपर्यंत हनवटी खाली जमिनीकडे घेऊन जायचंय. तर हे असे 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट क्षमतानुसार आपल्याला हे वाढवता आलं पाहिजे. त्याच्यात दुसरा प्रकार हात आपण असे घेऊन त्याची उंचवटे आहे ते नाभीमंडलाचे पोहोचून आले पाहिजे असे आणि कमरेतून शेवटच्या मणक्यातून दुखायचे, हनवटी खाली घेऊन जायचा, कोपर ढिले जोडायचे. पूर्ण सगळे लाभ आपल्याला पोटाची मसाज पण होणार आहे. लहान आतडे, मोठे आतडे त्याच्यातले मायक्रोबायोम हेल्दी होणार आहे. हेल्दी मायक्रोबायोम, हेल्दी लाईफ. आणि याला जोडून मग शीर्षकासन. याच्यामध्ये रिलॅक्स पण होता येते. ताण तणाव विरहित विश्राम. तर असे आपल्या